नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात, माता सप्तशृंगी देवीचं या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसतंय आणि हेच मंदिर आपल्याला थेट रडतोंडी घाट मार्गे आपल्याला थेट हा पायरी मार्ग रस्त्यावर घेऊन जाणार आहे। तर इथूनच गडाची पहिली प्राचीन पायरी सुरू होते आणि माता सप्तशृंगीचं या ठिकाणी एक मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठीमागूनच आपण थेट गडावर आता जाणार आहेत। नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आपण आलो आहेत सप्तशृंगी गडावर जाण्याचा प्राचीन मार्ग। त्या प्राचीन मार्गाने आपण थेट गडावर जाणार आहे। तर सकाळचे आता 10:30 वाजलेत आणि आता आपण हा पायरी मार्गानं सोलो आपण जात आहे। तर प्रथम आपण या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला आबोणा मार्गे आपण चंडिकापूर या ठिकाणी जर आपण आलो तर थेट आपल्याला आपल्या या मंदिराचा जो प्राचीन पायरी मार्ग आहे त्या ठिकाणी आपली 4 व्हीलर 2 व्हीलर येऊ शकते आणि आपण त्या ठिकाणी घरं आहेत तिथं आपण आपली गाडी पार्क करू शकतो। तर ह्या प्राचीन मार्गाने आपण आता जाणार आहेत आणि सकाळचे 10:30 वाजले आहेत। एकदम कडक ऊन आहे, पण असो माता सप्तशृंगी देवीचा आपल्यावर जर आशीर्वाद असेल तर नक्कीच आपण थेट गडापर्यंत पोहोचू आणि परत आपल्याला ह्याच मार्गाने यायचं आहे। चला तर मित्रांनो, प्रथम आपण माता देवी सप्तशृंगी देवीचं आपण या ठिकाणी दर्शन घेऊ आणि नंतर पुढं आपण मार्गस्थ होणार आहेत। तर आपण या ठिकाणी मातेचं दर्शन घेतलंय आणि ह्या मंदिराच्या मागच्या बाजूनच आता थेट तो रडतोंडी घाट मार्ग आहे, त्या मार्गाने आपण आता मार्गस्थ होणार। तर हा समोरचा परिसर या ठिकाणी मातेचं मंदिर आणि मंदिराचा पहिली पायरी आपल्याला इथून लागली। या ठिकाणी आपल्याला पादुका दिसत आहेत। इथून आपण आता नमस्कार करून आपण आता वाटचाल करणार आहेत। माता सप्तशृंगी की जय। या ठिकाणी असे खुणा केल्या आहेत। थोडा हा नैसर्गिक प्रवाहाचा रस्ता आहे। दगडावर रंग केलेला आहे जेणेकरून भाविक रस्ता चुकणार नाहीत। पूर्ण असा हा पायरी मार्ग आपल्याला लागलेला आहे। दगडातून आपल्याला असा रस्ता मार्ग केलेला आहे आणि खरंच या घाटाचं नाव रडतोंडी का ठेवले हे प्रत्यक्ष आपण जेव्हा या मार्गाने जातो तेव्हा आपल्याला नक्की कळतं। तर चला, मातेची कृपा असेल तर आपण सुखरूप परत येऊ। आपल्याला या मार्गाने जायचं, इथून आपल्याला जो घाट दिसतोय तोच आपला रडतोंडी घाट। अजून आपण 10 मिनिटंही चाललो नाही, तोपर्यंत एवढं काम आलं आहे। चला, थोडं सपाट लागलेलं आहे, नंतर मग परत आपल्याला पुढचा एक डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या पाठीमागे जो दिसतोय
तोच रडतोंडी घाट. तर आपण गाडी त्या ठिकाणी पार्क केलेली आहे आणि तिथून हा पहिला डोंगर आणि आता आपण आलो हा दुसरा डोंगर. आणि आपल्याला हा डोंगर पार करून तो समोर दिसतोय तो आहे प्राचीन घाट मार्ग. आणि सध्या आपण त्याच रस्त्यानं जातोय. तर अर्धा तास आपण चालत आलेलो आहेत आणि आता समोर टप्पा पार केला की आपण त्या प्राचीन घाट मार्ग आहे तिथपर्यंत आपण पोचतो. आपण एकदम आता जो पायरी मार्ग आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आपण जवळ येऊन पोचलेलो आहेत. अर्धा तास झालेला आहे. आपण एकटा असल्यामुळे थोडी भीती वाटते. का भीती दुसरं कोणाची नाही, फक्त त्या ठिकाणी माकडांचीच भीती वाटते. तर त्याच्यासाठी आपण काठी पण बरोबर घेतलेली आहे. तर चला एकदम घामाघूम झालेलो आहे. मातेची कृपा असो. तर आपला हा इकडनं येण्याचा मार्ग का निवडला तर आपण एकदा तरी आपण ह्या प्राचीन घाट मार्गानं आपण जाऊया अशी मनाची इच्छा होती. पण एकटं जाऊया अशी इच्छा नव्हती. पण ऐनवेळेस कोणी आलं नाही तर आपण एकटा आता चाललो आहेत. पूर्ण घामाच्या धारा, कडक ऊन आणि तो रस्ता पाहता आपण तो पार इकडं हा सापुताराकडे आणि इकडं नाशिककडे जातो हा रस्ता. नाशिक, दिंडोरी, नाशिक आणि इकडे जातो हा सापुतारा, कळवण, सटाणा. तर चला जाऊया. तर आपण त्या मार्ग आपण इथं आलो आहेत. इथून आपण कडेकडनं आता खरी इथून गडाची या प्राचीन मार्गाची खरी पायरी इथून चालू होते. आपण पाहू शकतो या ठिकाणी काही झिजलेल्या पायऱ्या आहेत आणि ह्या पायरी मार्गाने आपण पूर्ण हा प्राचीन दगडामध्ये कोरलेला हा मार्गाने वरती जायचं आहे. तर आता इथून आपण सुरुवात केली प्राचीन पायरी मार्गानं आणि इथूनच तो पायरी मार्ग आपल्याला लागलेला आहे. आपण इथून काही ड्रोन शॉट घेतलेले आहेत.
तर पाहूया आपल्याला या प्राचीन पायरी मार्गानं काही शिलालेख, काही मूर्ती, असे काही 2-3 वास्तू आपल्याला या रस्त्यानं लागतात. तर या ठिकाणी प्रथमच आपल्याला मारुतीरायाचं आपल्याला इथं आपण दर्शन घेतोय. पूर्ण अखंड दगडामध्ये हा कोरलेला मारुतीचं शिल्प आहे आणि त्याच्या बाजूलाच या ठिकाणी बघा एकच शिलालेख आहे. पूर्ण पुसट झाले त्याचे अक्षर. तर इथून आपण आता मारुतीच्या रायाचं दर्शन घेतलं आणि आता पुढे आपण मार्गस्थ होत आहे. अखंड पायऱ्या आहेत ह्या आणि पूर्ण दगडामध्ये तासलेले आहेत. तर आपल्याला प्रथम मारुतीचं आपण दर्शन घेतलं, नंतर या ठिकाणी आपल्याला एक शिल्प लागतं आणि तिथून आपण आता परत चढायला सुरुवात करतोय. मित्रांनो, खूप उंच उंच अशा पायऱ्या आहेत ह्या, त्याच्यामुळे माणूस रडकुंडीला येत असेल म्हणून याचं नाव रडकुंडीच घाट ठेवला असायला पाहिजे. खूप उंच उंच पायऱ्या आहेत, 1-1 फुटाच्या पायऱ्या आहेत. इथं पाहू शकतो आपण पूर्ण पाहू शकतो मित्रांनो, सलग पायऱ्या आहेत. तर आपण वरती चढत असताना आपल्याला अशा या ठिकाणी दगडामध्ये असा एक शिलालेख आपल्याला पायरीवर कोरलेला दिसतोय आणि असाच एक शिलालेख आपल्याला त्याच्यावरची ही पायरी दिसते. या ठिकाणी पण कोरलेला दिसतोय, पण तो पूर्ण पुसट झालेला आहे, अक्षर पुसले गेले आहेत. असे काही मोठे मोठे दगड आपल्याला इथून असे कोसळलेले दिसत आहेत. आपण अर्ध्याच्या वरती आलोय, पण जे एकदम टफ पॉइंट आहे तो हा दिसतोय. एकदम 70 डिग्रीमध्ये ह्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्या खूप उंच आहेत, त्याच्यामुळे दम लवकर लागतो.
काठीचा सपोर्ट असल्यामुळे आपण काही बाहेर काठी सांभाळून घेते. तर आपण आता 70 ते 80 टक्के आपण चढून आलो आहेत. तर आपल्याला खाली 2 शिल्प मार्ग करायचं आणि एक शिल्प मला माहीत नाही कुठलं ते. आणि आपल्याला पायऱ्यावर 2 ठिकाणी शिलालेख आणि एक मारुतीच्या शिल्पाच्या बाजूला उजव्या बाजूला तिथं आपल्याला अजून एक शिल्प दिसलं. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय एक शिल्प आपल्याला स्पष्ट आपल्याला ते दिसते. त्याच्यावर आपल्याला पहिली ओळ आपल्याला स्पष्ट वाचता येते, श्री गणेशाय नमः. श्री पुढं आता काय तो शिल्प आपल्याला पुढचा वाचता येत नाही, पण स्पष्ट आहे. बहुतेक याचा उल्लेख कोणी याचं भाषांतर नक्कीच केलेलं असावं. आणि आता या रस्त्यानं आपण वरती जाणार आहे. श्री गणेशाय श्री गणेशाय नमः. श्री पुढचा वाचता येत नाही. आता आपण पुढे जाणार आहेत आणि ज्याची आपल्याला भीती होती ते आपले वाट पाहत आहेत. पण या ठिकाणी थोडं आपल्याला भीती वाटत नाही काठी असल्यामुळे. तर आपण या मार्गानं घाट चढून आलो आणि या ठिकाणी आपल्याला घाटाची शेवटची पायरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यासमोर आपल्याला नवसाला पावणारा गणपती याचं सुंदर असं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सुरेख आणि सुंदर एकदम छान प्रकारचं हे मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. गणपतीच्या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता समोर इकडं आता वरती आपण जाणार आहेत. तर वरती आपल्याला त्या ठिकाणी एक तिथंसुद्धा आपल्याला दगडावर एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्या उजव्या बाजूला आपण पाहतो त्या ठिकाणी आपल्याला काही पाण्याची टाकं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण 10:30 वाजता कंप्लीट सुरुवात केली ती चढायला. आता 11:45 वाजलेत. म्हणजे कंप्लीट आपल्याला 1.5 तास आपल्याला इथं वरती यायला लागला. पण सुखरूप आणि चांगल्या प्रकारे आपण इथं येऊन पोचलेलो आहेत. आणि आपण इथं पाहतोय हा पूर्ण दगडी पायऱ्या आणि या पायऱ्यांवर आपल्याला अजून एक इथं काही शिलालेख आपल्याला लागलेला आहे. आणि शिलालेखच्या एकदम उजव्या बाजूला आपल्याला इथं पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळतं. तर हे पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या टाक्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे अजून एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहू शकतो इथं बघा शिलालेख. आणि समोर हे पाण्याचं टाके, इथं उतरायला पायऱ्या आहेत आणि खाली पूर्ण पाणी आपल्याला इथं या टाकामध्ये आपल्याला दिसतंय. आणि हे पूर्ण आता ही लोखंडी रेलिंग आपल्याला इथं पाहायला मिळते. तर मित्रांनो, अजून या ठिकाणी एक शिलालेख आपल्याला इथं पाहायला मिळतोय. पण सर्व ऊन वारा पावसानं ते शिलालेख सर्व आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आपल्याला ते दिसत आहेत.
तर मित्रांनो आपण इकडनं आपण वरती आलो आहेत आणि पाहू शकतात 11:50 आपण या ठिकाणी येऊन पोचलो आहेत आणि समोर पाहतोय आपण माता सप्तशृंगी देवीचं मंदिराचं ठिकाण आपल्याला इथून पाहायला मिळतंय. पाण्याचं टाकं दिसतं आणि समोरच आपल्याला या मार्गाने आपल्याला जायचं. पूर्ण पठार आहे इथं. तर आपल्याला पुढं आल्यावर इथं आपल्याला कुंड आहे आणि इथं असं अजून एक जुनी प्राचीन विहीर आहे इथं आपण पाहतोय आणि इथं उतरायला सुद्धा पायऱ्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय तिथं देवता आपल्याला इथं कोरलेली दिसते. तर चला आणि पूर्ण विहीर आहे, पुरातन अशी ही विहीर आहे. विहिरीच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी असे काही शिल्प शिवपिंडी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि काही दगडामध्ये भग्नावस्थेमध्ये काही शिल्प आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. तर आपण सरळ या मार्गाने आता पुढे जाणार आहेत. तर आपण 10 मिनटं त्या गणपतीच्या मंदिरापासून चालत आल्यावर आपल्याला असे विश्रामगृह वगैरे आपल्याला इथं लागतात आणि इथंच आपल्याला तो तलाव वगैरे आणि शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळतं. पूर्ण या भक्त निवासांपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे आणि इथून समोर आपण आपल्याला दिसते तो देवीचं मंदिर आणि पायरी मार्ग. एवढा घाट मार्ग चढून आलो तर आता वरती देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण काय आता पायरी मार्गाने जाणार नाही. तर आपण उडण खटोला म्हणजे रोपवे त्या मार्गाने आपण आता वरती जाणार आहे. आपण या ठिकाणी आता तिकीट काढू. तर या ठिकाणी आपल्याला तिकीट दर आपल्याला दिला आहे रोपवेचा. तर आपण आता 120 रुपयाचं तिकीट काढलं आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो पूर्ण मॉल टाईप हे रोपवेचं ठिकाण आहे आणि इथून आपण जाणार. तर आपण आता इथून एंट्री केलेली आहे आता रोपवेकडे जायला. हा वेटिंग रूम, इथे वेटिंग रूम आहे. या ठिकाणी आपले भाविक इथं बसतात. तर आपण या ठिकाणी आपले बूट वगैरे इथं जमा केलेत फ्री ऑफ कॉस्ट आणि इथून आता आपण रोपवेकडे आता निघालो. तर आपल्याला या ठिकाणी असे देवीला अर्पण करण्यासाठी असे स्टॉल आपल्याला दिसतात. तर आपण आता एंट्री केलेली आहे रोपवेमध्ये. स्वयंचलित दरवाजे. मिनिटात आपण वरती पोहोचतो. इथून आता पायरी मार्गाने आता वरती जातात.
भीती वाटते माकडांची. माकडांची जिथे जास्त भीती आहे. बाकी हा घाट चढायला एकदम चांगला आहे. माकडं असल्यामुळेच थोडं भीती वाटते, पण ते डायरेक्ट आक्रमण करतात. पण पाहू शकतो माकडे. तर आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. हा एकट्या माणसासाठी हा घाट थोडा भीती वाटते, बाकी काही नाही. इथं माकडं तर वरतीच थांबले. आपल्याला उतरायचं अजून खाली. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा बघा हा घाट पूर्ण दगडात तासलेल्या या पायऱ्या आहेत. तर आपण अर्धा घाट उतरलो आहेत आणि अजून इथपर्यंत आपल्याला उतरायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण जिथून पायरी मार्ग चालू झाला तिथपर्यंत येऊन पोचलो. हा शिलालेख आणि मारुतीरायाचं आपण परतीचं प्रवासाला आपण दर्शन घेतलं आहे आणि आता परत प्रवासाला आपण लागलो आहेत. तर मित्रांनो हा रडतोंडी घाट, खरंच इथं माकडं असतात, अन्यथा इथं कुठलाही एवढा असं काही असं प्रॉब्लेम नाही आहे. दुपारचं 2:30 वाजले आहेत आणि ह्या कडकोणामध्ये आपण हा घाट उतरलो आहेत. तर मित्रांनो, मनापासून इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण केली. या घाटमार्गानं एकदा तरी जायचं आणि गेलोत.
रडतोंडी म्हणजे खरं जर रडवणारा हा घाट आहे. पायऱ्या खूप उंच उंच पायऱ्या आहेत. कंप्लेट 3:15 वाजता आपण परत आलो. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण याच ठिकाणी संपवतोय. लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत